How can one be well pleasing to God? एखादा परमेश्वराला प्रसन्न कसं करू शकतो? Amen. You know, that's what the Lord is teaching us. आणि हेच आपल्याला प्रभू शिकवत आहे. Because we want to please Him in every manner possible. कारण की आपल्याला होईल तेवढं प्रत्येक रीतीनं परमेश्वराला प्रसन्न करायचं आहे. How many of you want to please God? तुमच्यातल्या किती लोकांना परमेश्वराला प्रसन्न करायची Praise इच्छा God. आहे? How many of you want to really know how can I please God? तुमच्यातल्या किती लोकांना खरोखर जाणून घ्यायचं आहे की मी परमेश्वराला प्रसन्न कसं करू? पास्टर परमेश्वराला कसं खुश ठेवतात? See, that's what we are learning. हे शिकतोय आपण. So we just remove all those unwanted things and then do the wanted things that we may be pleasing. तर ज्या नको त्या गोष्टी काढून टाकायच्या आणि ज्या गोष्टी देवाला हव्या आहेत त्या करायच्या. झालं, देव खुश होतो. Praise God. Amen. Because we don't know. आपल्याला माहित नाही. Like the world, sometimes we feel, oh, I have done this. I don't know whether God is pleased with this. कधी कधी जगातल्या लोकांप्रमाणे आपल्या मनात पण यायला लागतं की मी तर हे असं केलेलं आहे, काय माहिती देव माझ्यावर प्रसन्न आहे का नाही. See? So we need to be very sure. तर असं नाही, आपल्याला नक्की खात्री पाहिजे. So what are those things that pleases God? तर अशा काही गोष्टी आहेत ज्या देवाला प्रसन्न करतात. See, we can get it from His Word. त्याच्या शब्दातूनच त्या गोष्टी आपल्याला मिळतील. Praise God. हालेलुया. We'll open our Bibles to Matthew chapter 12 verse 18. मत्थी 12 त्यातलं 18वं वचन उघडा सगळ्यांनी परत. Behold my servant whom I have chosen, my beloved in whom my soul is well pleased. I will put my spirit upon him and he shall show judgment to the Gentiles. मत्थी 12वा अध्याय त्यातलं 18वं वचन. पहा माझा सेवक, त्याला मी निवडले आहे, माझा प्रिय, त्याच्यामध्ये माझा जीव संतुष्ट आहे. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन आणि तो राष्ट्रांच्या लोकांना न्याय कळवील. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. The first point we were learning was पहिला मुद्दा आपण शिकत होतो तो असा, Jesus was well pleasing to God. येशू ख्रिस्त परमेश्वर बापाला प्रसन्न करणारा होता. Now, what are those things that he did that was well pleasing to God? तर मग आता येशू ख्रिस्ताने अशा काय गोष्टी केल्या? येशूनी असं केलं तरी काय की ज्या सगळ्यातनं देव त्याच्यावर नेहमी प्रसन्न असायचा ते बघूया. Amen. Hallelujah. So for that we need to open Philippians 2, 5 to 8. आणि त्याच्यासाठी तुम्ही फिलिप्पी 2, 5 ते 8 यावर आपलं बायबल उघडून तिथे बुकमार्क ठेवा. There lies the secret. आणि तिथे त्याचं रहस्य आपल्याला शिकायला मिळेल. That is the beginning of Jesus getting approval of God. येशू ख्रिस्ताला परमेश्वराची मान्यता मिळण्या मागची ही सुरुवात आहे, हा प्रारंभ आहे की जिथं परमेश्वर बाप त्याला मान्यता देऊ लागला. You know, in the world, the businessmen say, जगामध्ये व्यापारी किंवा व्यावसायिक माणसं म्हणतात, what will give me fast money and quick money and lots of money? पटकन पैसा कशातनं कमवता येतो ते शिकव. Amen. पटकन आणि भरमसाठ पैसा कशातनं कमवता येतो ते शिकव. ते मला सांग. ते सांग. See? फायदा जास्त पाहिजे, वेळ कमी पाहिजे. The Marwadis and the Gujaratis, Hallelujah. they know. त्यांना माहित असतं पटकन कुठनं पैसे मिळेल आणि जास्त कुठनं मिळेल कसं मिळेल. की See, जल्दी so जल्दी कमाने का. हालेलुया. if we are very shrewd in businessmen आणि जर आपण खरोखरच फार हुशार असे व्यावसायिक असू and we want lots of blessings आणि आपल्याला जर भरपूर आशीर्वाद हवे असतील here and in eternity, इथे सुद्धा आणि सनातनामध्ये सुद्धा, so we should know the key of success. तर आपल्याला यशाची किल्ली कळली पाहिजे. So here it is. तर इथं ती किल्ली दिलेली आहे. Because though he was a son, see, let this mind be in you which was also in Christ Jesus, who being in the form of God, thought it not robbery to be equal with God, but made himself of no reputation, and took upon him the form of a servant, and was made in the likeness of men, and being found in fashion as a man, he humbled himself and became obedient unto death, even the death of the cross. फिलिप्पीचा 2 अध्याय 5 ते 8. हे जे चित्त ख्रिस्त येशूमध्ये होते तेच तुम्हामध्येही असावे. तो देवाच्या रूपात असून देवासमान असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, पण त्याने आपणाला रीते म्हणजे रिकामे केले, म्हणजे तो दासाचे रूप धरून माणसांच्या प्रतिमेचा झाला आणि माणसासारख्या आकाराने प्रगट होऊन त्याने मरण, वधस्तंभावरचे देखील मरण सोसावे येतपर्यंत आज्ञांकित होऊन आपणाला नम्र केले. Now what does Paul say of Jesus? आता येशूविषयी पॉल इथे काय म्हणतो? Who being in the form of God, की जो देवाच्या रूपात असून देखील thought it not robbery to be equal with God. त्याने देवासमान असणे
हा लाभ आहे असे मानले नाही. At the first reading, I thought it is saying it was all right for Jesus to claim himself to be equal with God. आणि पहिल्यांदा जेव्हा मी वाचलं तेव्हा मला असं वाटलं की जणू काही येशूनं स्वतःला देवासमान मानून घेणं बरोबर आहे. That he did not feel it robbery to say that I am equal to God. की येशू ख्रिस्तानं मी देवासमान आहे, मी देवासारखाच आहे हे म्हणणं काही चुकीचं नाही. And on the surface, it looks like that. आणि वरवर वाचताना आपल्याला त्याचा अर्थ असाच लागतो. And one of the meaning is such आणि एक अर्थ त्याचा असाच आहे that he was equal to God. की तो देवासमान आहे. But if he was equal to God, पण जर तो देवासमान आहे why was it said it was not counted as robbery? तर तो देवाच्या रूपात असून देवासमान असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. ते का मानले नाही? See, robbery, that word robbery. म्हणजे तो जो शब्द इंग्लिश मध्ये ऍक्च्युली त्यानं ती चोरी मानली नाही. Why did he say that it was not robbery to proclaim myself to be equal with God? मी देवासमान आहे हे म्हणणं काही मला चोरी नाहीये. See, now we will understand that. मी तुम्हाला समजावून सांगतो. And then further he says, पुढे तो म्हणतो how he humbled himself and poured out his life and did all kinds of things to be a servant. त्याने आपणा स्वतःला रिकामे केले, दासाचे रूप धारण केले आणि नम्र होऊन कसं त्याने सेवा केली हे पुढे लिहिलेलं आहे. And he served God, and then God raised him up when he died. परमेश्वराची सेवा त्याने केली आणि तो मेल्यानंतर परमेश्वराने त्याला परत जिवंत केलं. So here I didn't see the relation between robbery and the word servant. तर इथं सेवा चाकरी आणि चोरी या शब्दांचं नातं काही मला समजलं नाही. We only saw how low he went. आपण फक्त एवढंच पाहिलं की येशू किती खालच्या पातळीपर्यंत मानव जातीसाठी गेला. But we never saw from where he went so low. परंतु आपण हे कधी पाहिलं नाही की तो कुठल्या वरच्या पदापर्यंत होता आणि त्या कुठल्या वरच्या हाय पदावरनं तो अगदी खालच्या पदापर्यंत घसरला हे आपण कधी पाहिलं नाही. See, there is lower than the lowest. खालच्यापेक्षाही खालची जागा असते. See, you can become a servant and that's all. तुम्ही सेवा चाकरी करणारे नोकर होऊ शकता आणि बस. But पण the important thing is महत्वाची बाब ही आहे from where you arrive to become something. तुम्ही नोकर झाला, तुम्ही सेवा चाकरी करणारे नोकर झालात, पण त्या अगोदर तुम्ही काय होता? मोलकरीच होता, नोकरच होता का फार कोणीतरी उच्च पदावरचे धनवान होता ते पाहायला हवं. Now here he says इथे तो म्हणतो he was a master तो मालक, तो धनी होता and now he became a servant. आणि आता मात्र त्याने नोकराचं सेवा चाकरी करणाऱ्याचं रूप धारण केलं. Now if he had clearly just stated that he was equal to God and now he's become a servant, we could have understood. त्याने जर स्पष्टपणे लिहिलं असतं की तो देवा समान होता परंतु आता सेवा चाकरी करायला आलेला आहे तर आपण समजू शकलो असतो. But here he's saying पण इथे तो म्हणत आहे he did not count it robbery to be equal with God. देवा समान असणे हे काही त्याने चोरी मानलं नाही. Why robbery? का बरं चोरी? See, a robber grabs something. चोर काहीतरी बळकावतो. Anything that comes his way, he just grabs it. चोराच्या मार्गात जे काही येतं त्याच्यावर तो हात मारतोच. He grabs it and runs away. चोराच्या रस्त्यात जे काही येतं ते तो चोरून जातो. That's what the English word means. चोरून पळून जातो असं इंग्रजी रॉबरी या शब्दाचा अर्थ आहे. But if you see the Greek word, जर तुम्ही ग्रीक म्हणजे हेलेंडी शब्द पाहिला there it does not actually mean robbery, it means seizing. तर तिथे चोरी हा शब्द नाही तर Seizing, carried by force, taken by force. बळजबरीनं घेणे हा शब्द आहे. It's like when you say, जसं तुम्ही म्हणता ना see, robbery is one term in English, but in Greek if you say it is saying seizing. चोरी इंग्लिश मधला शब्द आहे पण हेलेंडी किंवा ग्रीक भाषेमध्ये बळजबरीनं घेणे हा शब्द आहे. Amen. आमेन. And so in that word seizing you have the negative aspect even and the positive aspect. तर एखादी गोष्ट बळजबरीनं घेणं याच्या मागे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी असतात. Seizing from a good man is wrong, but seizing from the devil is right. चांगल्या माणसापासून बळकावून घेणं चुकीचं आहे. सैतानापासून बळकावून घेतलेलं अतिउत्तम आहे. Amen. Amen. Like the Bible says, जसं बायबल म्हणतं God hardened Pharaoh's heart. परमेश्वराने फारोचे अंतःकरण कडक केले. But then you can also say, पण मग तुम्ही असंही म्हणू शकता God makes a man's heart hard. परमेश्वर माणसाचं हृदय कडक करतो. In other words, he makes it strong. दुसऱ्या शब्दांमध्ये परमेश्वर माणसाचं हृदय सबळ करतो, खंबीर करतो. Amen. आमेन. Like when you want to give some bad news, जसं तुम्हाला समजा कधी काही वाईट बातमी द्यायची असेल what do you say? तुम्ही काय म्हणता Make your heart hard. की हृदय कडक कर. I want to give you some bad मी news. काहीतरी वाईट बातमी द्यायला आलोय. Make your heart hard. हृदय कडक कर.
त्यावेळेला तुमचा अर्थ काय असतो की हृदय खंबीर कर. Amen. Amen. But it can also mean the other way. He had hardened his heart towards God. पण त्याचा दुसरा अर्थ असाही लागू शकतो ना की त्यानं त्याचं हृदय देवासाठी कडक केलंय. So in the same way, तसंच this word robbery should be seen in the right perspective. हा जो शब्द इथं दिलेला आहे चोरी तो योग्य दृष्टिकोनातनं पाहिला गेला पाहिजे. Amen. Amen. In John 6, योहान 6 when Jesus multiplied bread and fish येशू ख्रिस्ताने जेव्हा भाकर आणि मासे वाढवले and he fed the 5,000, आणि 5,000 खाऊ घातलं, Bible says बायबल म्हणतं the people wanted to seize him and make him a king. लोकांना अगदी त्याला बळजबरीनं घेऊन जाऊन राजा करायचं होतं. That same word robbery is used there. आणि तोच शब्द चोरी इथं वापरलेला आहे. Amen. Amen. They wanted to seize him. आणि लोकांच्या मनात मग आलं की याला आपण बळजबरीनं घेऊन जाऊ, Forcibly, he was going to be made a king. याला आपण बळजबरीनं घेऊन जाऊ आणि याला बळजबरीनं राजा करू. So, what is the real meaning now by Paul? मग आता पॉल काय अर्थाने पॉल आपल्याला हे सांगतोय. Paul is saying, पॉल आपल्याला असं म्हणतोय, try to understand what I'm saying. आता नीट लक्ष द्या बरं का, एकाग्रतेनं ऐकायचं आणि समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. Paul is saying, पॉल म्हणतो though he was equal to God, की जरी तो देवा समान होता, he was equal to God, तो देवा समान होता, he was equal to the Father, तो देव बापा समान होता, he had a crown, त्याच्याकडे मुकुट होता, he had authority, त्याच्याकडे अधिकार होता, he was God. तो देवच होता. But तरी when he came down, जेव्हा तो खाली आला he removed that glory crown, त्यानं तो वैभवी मुकुट काढून ठेवला, the glory garment, त्यानं वैभवी झगा काढून ठेवला, all power and authority invested in God. सर्व सामर्थ्य सर्व अधिकार देवाने जे त्याला दिलेले होते ते सर्व त्यांनी काढलं. See, he didn't come with all those things. त्या सगळ्या गोष्टींना घेऊन तो खाली मानवाचं रूप धारण करून आला नाही. He removed everything. त्यांनी सगळं, रिते म्हणजे काय, टोटली एम्प्टी, रिकामा, He became like a man. आणि माणसासारखा बनून आला. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो. Now, आता when he removed all that, जेव्हा त्यांनी हे सगळं काढून स्वतःला रिकाम केलं, he told the Father, तो देवबापाला म्हणाला, I will not again claim all these things unless I finish the servant's work that you gave me. जोपर्यंत तू मला सेवा चाकरीचं, नोकराचं जे काम दिलेलं आहे ते मी पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे सगळं काढून ठेवलेलं वैभव मी परत घालणार नाही. Are you understanding? समजतं I का? don't want to seize it by force. मला बळजबरीनं ते घ्यायचं नाही. Like those people seized Jesus to make him a king. जसं त्या लोकांनी बळजबरीनं येशूला राजा करायची इच्छा बाळगली. Jesus said, पण येशू म्हटला, I don't want to be like this ready-made king. मला या रेडीमेड राजासारखं मला नाही व्हायचं. No, नाही, नाही, I नाही, want to be obedient to the Father as a servant. मला परमेश्वर बापाच्या आज्ञा पालनामध्ये सेवा चाकरी करणाऱ्या नोकरासारखं किंवा सेवकासारखं राहायचंय. I have to finish the work he has मला given काम me. पूर्ण करायचं आहे. Amen. मला काम पूर्ण करायचं आहे. And for that, आणि त्यासाठी if I have to wear a crown of thorns also, it is okay. मला जर काट्यांचा मुकुट घालावा लागला तर तो ठीक आहे, मी घालीन. Because I am God's servant, कारण मी देवाचा सेवक, नोकर, चाकर आहे. an obedient servant. आज्ञा पालनातला सेवक, चाकर, नोकर. And my master has told me, आणि माझ्या धन्यानं मला सांगितलंय, you have to take the sins of the whole world. तुला संपूर्ण जगाचे मानव जातीचे पाप उचलायचे आहे You have to die. आणि तुला मरायचे आहे. After you die, तू मेल्यावर you are resurrected. तू परत जिवंत होणार आहेस. Then you can take that glory आणि back. त्याच्यानंतर तू हे काढून ठेवलेलं वैभव परत घेऊ शकतोस. Are you understanding? समजतं का. That is the meaning of robbery. He did Ha, not sir. count it robbery. In other words, he didn't want to take it by force without completing the work of the servant. हा अर्थ आहे. इंग्रजीमध्ये रॉबरी किंवा चोरी, मराठीमध्ये अर्थातच लाभ हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. पण या शब्दाचा खरा अर्थ हा लागतो की त्याला बळजबरीनं ते काढून ठेवलेलं वैभव, परमेश्वर बापाने त्याला जे काम दिलेलं होतं ते पूर्ण करण्या अगोदर घ्यायचं नव्हतं. He didn't want it free. त्याला मोफत, फुकट नव्हतं हवं. No free gift. मला मोफत, No फुकटचं- free reward. मला फुकटचं दान नको, मला फुकटचं प्रतिफळ नको. I will earn मी for ते it. कमवीन, I will earn. मी ते कमवीन, मला फुकटचं दान नको. If you want rewards in heaven, जर तुम्हाला स्वर्गात प्रतिफळ हवं असेल, you have to earn. कमवावी लागतील. Salvation is free, तारण फुकट आहे ब्रदर, but your rewards have to be earned. तारण फुकट आहे सिस्टर, पण प्रतिफळ हवं असेल ना
तर कमवावं लागेल, बसून नाही And मिळणार. for that, you have to become a servant. आणि त्याच्यासाठी अर्थातच इट गोज विदाउट सेइंग, सेवक, नोकर, चाकर व्हायलाच लागेल. Jesus, when he was told that we want to make you a king, येशूला जेव्हा सांगण्यात आलं किंवा ते लोक त्याला म्हणाले की आम्हाला तुला राजा करायचंय, they were forcibly making him a king. ते बळजबरीनं त्याला राजा करायला मागत होते. But Jesus didn't want quick kingship. पण येशू ख्रिस्ताला पटकन, तात्कालिक, 2 मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये झालेली राजेशाही नको होती. Most other politicians would have been grinning with glee and getting immediate crown. What more I want? जास्तीत जास्त राजकारणी मंत्र्यांना अशी जर काही ऑफर आली असती तर ते तर म्हटले असते की वा किती छान, काही न करता मला राजा करायला मागतात हे लोक, मी तर तयार आहे. But Jesus knew it. पण येशूला माहित होतं Something is wrong with this kind of forcible coronation. अशा पद्धतीच्या बळजबरीनं घातलेल्या मुकुटामागे काहीतरी चुकीचं आहे. And it will not last long. आणि बळजबरीनं असा मुकुट मी घालून घेऊन राजा झालो तर ते काही फारसं टिकायचं नाही. Because the people did not want actually a king. They are crowning him because they got a good cook in him. कारण लोकांना काही खरा राजा नको होता. लोकांना त्याच्यामध्ये चांगला स्वयंपाकी किंवा आचारी सापडला. इतके चांगले मासे Yes. आणि भाकरी खायला घातल्या म्हटल्यानंतर लोक म्हटले यांच्यासारखा अन्न मंत्री नाही. Amen. 5-star cook we have got in Jesus. 5 स्टार आचारी मिळतो येशूमध्ये, धरून टाका ना त्याला राजा रोज खाऊ. So their stomachs were aching for another round of delicacies. तर पोट दुखत होतं, पोटामध्ये परत उंदीर धावत होते का की अजून चांगला मासा आणि भाकर जर ह्यानी वाढली तर किती छान. If we make him a king, त्याला जर राजा केलं we will get free 5-star food every day. तर रोज 5 स्टार जेवण मिळेल आणि तेही फुकट मिळेल, Amen. असं लोकांच्या मनात. Jesus said, I don't want such kind of kingship. येशू म्हटला अशी राजेशाही मला नको, असा मुकुट मला नको. The devil also wanted to give him instant gratification. सैतानाची पण अशीच इच्छा होती की लगेच येशूला अशा पद्धतीनं आपण सर्व सत्ता सामर्थ्य देऊया. I will give you all the glories of this earth. आणि म्हणून तर सैतान येशूला म्हटला ना की मी तुला या जगातलं सगळं वैभव देईन, Fall down at my feet. माझ्या पायी पड. Why you have to earn for that crown? कशाला एवढे कष्ट करून तो मुकुट कमवायचा? फुकट देतोय ना मी, घे ना. I'm giving you free. मी तुला फुकट देतोय, गपचूप घे. There you have to wear the crown of thorns. तिथं तुला काट्यांचा मुकुट घालायला लागेल So much trouble. आणि त्याच्यामध्ये त्रास होईल, दुखेल, रक्तबंबाळ होशील. Why all that? कशाला एवढं करतो? I will give you immediately. मी तुला लगेच फुकट देतो, Every glory I will give you. सगळं वैभव देतो अख्ख्या जगातलं. And people go for it. आणि लोक त्याच्या मागे पडतात. But Jesus said, पण येशू बोलला I don't want it. मला नको फुकट. Because कारण when I stepped on this earth, जेव्हा या पृथ्वीवर मी पाऊल ठेवलं I did not count it robbery to be equal with God. In other sense, I didn't want to take it away by force and free. देवा समान मानणं, मी देवा समान आहे हे चोरी मानलेलं नाही. म्हणजे कसं, याचा अर्थ काय लागतो की मला बळजबरीनं ते काढून ठेवलेलं परत नकोय. No, I don't want to pluck it out of my father's hand. मला परमेश्वर बापाच्या हातातनं काढून ठेवलेलं वैभव बळजबरीनं परत नकोय. Because कारण my father called me a servant. माझ्या बापाने मला सेवक म्हणजे नोकर म्हणून हाक मारली आहे. If he had said son, जर तो मला म्हटला असता की माझ्या मुला किंवा पुत्रा, I would have taken it. जर तो म्हटला असता की हा पहा माझा पुत्र, तर मी लगेच जाऊन घेतला असतं. He called me a servant. त्यांनी मला इंट्रोड्यूस करताना अशी इंट्रोडक्शन दिलेली आहे की पहा माझा सेवक. That means म्हणजे I पहा have माझा to नोकर, earn for it. पहा माझा नोकर, पहा माझा सेवक. याचा अर्थ मला ते कमवावं लागेल तर घातलेलं शोभेल. Beloved people, प्रियानो, we are following this master. आपण अशा धन्याच्या मागे चालतोय. We are following this master who earned his glory back. बर का, आपण अशा धनाच्या किंवा मालकाच्या मागे चालत आहोत की ज्यानं त्याचं स्वतःच वैभव होतं ते, पण तरी सुद्धा काढून ठेवल्यानंतर ते परत कमवून घातलं. Since giving up his glory in heaven, आणि त्याने वैभव स्वर्गामध्ये काढून ठेवलं. he didn't want to take it without earning. त्याला ते कमवल्याशिवाय परत घ्यायचं नव्हतं. And that's how he has set an example for each one of us. आणि अशाच पद्धतीनं त्याने प्रत्येक मानवासाठी एक कित्ता घालून दिला, एक उदाहरण घालून दिलं. And we cannot earn all the rewards unless we become God's servants. आणि आपण देखील जोवर परमेश्वराचे सेवक किंवा नोकर होत नाही तोवर आपल्याला प्रतिफळ कमवता येणार नाही. That's how he earned his way up to the highest place. अशा पद्धतीनं येशू ख्रिस्ताने त्याचा अगदी उच्च पदावरचा मार्ग कमवला. Praise the Lord. हालेलुया. Who being in the form of God. की जो परमेश्वरा समान असूनही, That means he was God. याचा अर्थ तो परमेश्वरच होता.
made himself of no reputation, त्याने स्वतःला रिते केले took upon him the form of a servant. आणि एका सेवकाचे रूप धारण केले, बरोबर आहे. दासाचे रूप धारण केले. बिकॉज देवाने सांगितलं हा माझा दास आहे. कारण देव म्हटला, पहा माझा दास, पहा माझा सेवक. So how can I come as a son? तर कसं काय मी पुत्रासारखा ऐटीनं येऊ? And he says, आणि तो म्हणतो, minus my reputation. माझी प्रसिद्धी मी नेणार नाही. That means I emptied myself completely. याचा अर्थ मी स्वर्गामध्ये स्वतःला पूर्ण रिकाम करून खाली चाललोय. Emptied of godliness? सर्व भक्तिमानपणा रिकामा केला का? No, no, no. ना 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 ना. He didn't empty himself of godliness, but of godhood. भक्तिमानपणा रिकामा नाही केला, पण देव पण रित करून आला. Praise God. Amen. He became in the likeness of men. आणि माणसाचं रूप धारण करून, की कोणी बघितलं तर म्हणेल हा माणूस आहे. Amen. Amen. He said, म्हणाला, I will finish the work of God. देव बापाने काम दिलेलं आहे, ते काम मी पूर्ण करणार. That is how he pleased God. आणि अशा पद्धतीनं तो परमेश्वर बापाला प्रसन्न करत गेला. Amen. Amen. He went out, गेला बाहेर, healed the people, लोकांना आरोग्य दिलं, healed the sick, आजाऱ्यांना आरोग्य दिलं, wiped the tears. लोकांचे अश्रू पुसले. In the midday time, अगदी दुपारच्या वेळेला sweating so much, इतका घाम फुटलेला आहे, no food, खायला अन्न नाही. goes to that Samaritan woman at गेला Jacob's well, याकोबाच्या विहिरीपाशी शोमरोनी बाई जवळ, very thirsty, फार तहानलेला, hungry, भुकेला. while his disciples have gone to fetch food. त्याचे शिष्य गेले गावी अन्न आणायला. Jesus is there, येशू तिथं विहिरीपाशी आहे thirsty for the lost soul. आणि तहानलेला आहे हरवलेल्या आत्म्यांसाठी. He's a servant of God, तो देवाचा नोकर आहे. and he's speaking the message to that woman, आणि त्या शोमरोनी स्त्रीशी बोलू लागला, giving her the living waters. तिला जीवनी पाणी पाजू लागला. What is it? काय आहे? He's a servant. तो नोकर आहे. He's a servant. मी बोली भाषेत बोलते बरं का, कारण सेवक म्हटलं की आपल्या डोक्यात मिनिस्टर ऑफ गॉड असं एक वेगळंच चित्र येतं. म्हणून एक्सक्यूज मी नोकर म्हणूनच पुढे ठेवत आहे का, की तो देवाचा नोकर आहे. He went out early morning पहाटे पहाटे गेला, without food, अन्न नाही. on the road. रस्त्यावर He sees a fig tree. पाहिलं अंजिराचं झाड, That became his breakfast. आणि तो झाला त्याचा सकाळचा नाश्ता. Nothing laid out before him. बाकी काही पुढे मेज मांडलेलं नाही, Nothing. काही नाही. That family didn't give him anything. त्या परिवारानं जिथं तो होता त्यांनी त्याला काही दिलं नाही. How will they give? कसं देणार? Because early morning he went out, पाटे पाटे येशू त्यांच्या घरातनं बाहेर गेला. sees the fig tree, मग त्याने अंजिराचं झाड पाहिलं, very hungry. फार भुकेला होता. He wanted to get some figs. त्याला काही अंजिरावे होते, There were no figs also. बोला झाडाला अंजीर पण नाही, But yet he went. तरी गेला. Why? का? Servant of God. देवाचा नोकर आहे मी, Servant of God. देवाचा चाकर आहे मी, Burden for the people. आणि लोकांचं ओझय माझ्या छातीवर, जोवर यांचा उद्धार होत नाही मला चैन नाही. Having compassion in his heart. कळवळ्यानं भरलेला. Disciples are saying, येशूचे शिष्य म्हटले, you want to go to Bethany? बेतनीला जायचंय. Those people are waiting to kill you. बेतनी तिथले लोक तर तुला ठार मारायला टपून बसलेत. Why do you want to go to Bethany? आणि येशूचे शिष्य त्याला म्हणतात की कशाला गुरुजी बेतनीला जायचं, तिथले लोक तर तुम्हाला ठार मारायला टपून बसलेत. Lazarus is dead. लाजर मेलाय, I have to raise him up. मला त्याला परत उठवायलाच I'm लागणार. not worried if they kill me मला काही काळजी नाही, त्यांनी मला ठार मारलं तर मारलं. because of the work that he has given me. कारण जे काम परमेश्वर बापाने मला दिलेलं आहे ते काम पूर्ण करायचंय. मग मेलो तर मेलो, I am his servant. मी त्याचा नोकर आहे. A servant listens to the orders of his master. नोकर आपल्या मालकाच्या आज्ञेला नेहमी पाळतो. Are you understanding? समजतं का? See, the Huh? servanthood in the Old Testament was one thing. चाकरी पण किंवा नोकरी जुन्या काळात वेगळी होती. Servant of God, देवाचा सेवक, servant of Abraham. अब्राहमाचा But सेवक. in the New Testament, पण नवीन करारात God lifted up this servanthood into a higher level. देवाने या सेवकपणाला अगदी उच्च पदापर्यंत नेलं. And that we can see in the life of Jesus आणि ते Christ. आपल्याला येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये हुबेहूब पाहायला मिळतं. And that same servant spirit he has poured into our hearts. आणि तो सेवकपणाचा, सेवा चाकरी करायचा, नोकरी करायचा आत्मा, सेवा करायचा आत्मा तो आपल्या घालून गेलेला आहे. Amen. Amen. Look at Jesus Christ on the cross, येशू ख्रिस्त वधस्तंभी पहा, dying on the cross वधस्तंभावर मरत आहे. between two thieves, दोन चोरांमध्ये माझा येशू आहे, ready to die. मरायला तयार आहे. Why? का? Servant of God. मी देवाचा चाकर आहे.
Look at him taking the sins of the whole world. संपूर्ण मानव जातीचं पाप घेऊन चाललाय पहा. Why? का? Servant of मी God. देवाचा नोकर आहे. He had removed all the glory of the sonship. सगळं वैभव, मी पुत्र आहे, मी राजपुत्र आहे, ते सगळं वैभव तो वर सोडून आला होता. People think he suffered only 6 hours on the cross. लोकांना असं वाटतं की वधस्तंभावर फक्त 6 तास त्यांनी त्रास काढला. No, he suffered much even on the earth. नाही नाही, या पृथ्वीवर देखील त्यांनी खूप त्रास सोसलेला आहे. Every day he was suffering. रोज तो त्रास सोसत असे. Every day. रोज He was a man of sorrows. तो दुःखाचा माणूस होता असं लिहिलंय. Why was he a man of sorrows? का बरं असं लिहिलंय की तो दुःखाचा माणूस होता? Just imagine कल्पना करा, if you lived a very close life with God, जर तुम्ही देवाच्या अतिशय जवळचं जीवन जगत आहात, very close walk, अतिशय तुम्ही देवाच्या जवळून देवाबरोबर चालत आहात, and very intimate relationship with God. तुमचं नातं देवाशी फार जवळचं आहे समजा, And every day आणि रोज you are only meeting God. तुम्ही रोज फक्त देवाला भेटता, And one day आणि एके दिवशी you are lifted up तुम्ही उचलला गेला, and placed in the midst of the people who are only cursing and fighting and swearing. तुम्हाला उचलण्यात आलं आणि जे लोक शाप देतात, शब्दा खातात, भांडतात, अशा सगळ्या लोकांच्या मध्ये तुम्हाला ठेवण्यात Who आलं. are sinning every day openly right before your eyes. जो लोक समुदाय रोज तुमच्या नजरेसमोर उघडपणे पाप करत आहे, अशा सगळ्या माणसांमध्ये तुम्हाला ठेवण्यात आलं. You will feel so uncomfortable. तुम्हाला कसं वाटेल, कसं तरीच वाटेल ना, असं चुकल्यासारखं होईल ना की मी कुठे आलो. Every day your soul will be tormented आणि रोज तुमच्या जीवाचा छळ होत राहील की मी हे कुठे आलो. because your nature is changed. कारण तुमचा स्वभाव बदललेला You आहे. have become a new creation. तुम्ही नवीन निर्मिती झालेली All आहे. things have passed away. जुन्या गोष्टी निघून गेलेल्या आहेत All things have become new. आणि तुमच्या जीवनामध्ये तर सगळं काही नवीन झालंय. It will hurt you a lot. तर तुम्हाला खूप वाईट वाटणार, इजा होणार की या कुठल्या पद्धतीच्या लोकांमध्ये मला आणलं. Look at Apostle Peter. प्रेषित पेत्र पहा. He speaks about Lot's life प्रेषित पेत्र लोटाच्या जीवनाविषयी बोलतो. in 2 Peter 2 पेत्र 2:7 and 8. 2:7-8. He says, 2 पेत्र 2:7-8. तो म्हणाला, Lot was vexed with the filthy conversation of the wicked every day. आणि जो न्यायी लोट अधार्मिकांच्या कामातुरपणाच्या वर्तणुकीमुळे रोज कष्टी झालेला होता. For that righteous man dwelling among them, seeing and hearing, vexed his righteous soul from day to day with the unlawful deeds. जो न्यायी लोट अधार्मिकांच्या कामातुरपणाच्या वर्तणुकीमुळे कष्टी झाला होता, त्याला सोडवले. कारण तो न्यायी माणूस त्यांच्यामध्ये राहत असता त्यांची अधार्मिक कर्मे पाहून व त्याविषयी ऐकून त्यावरून दिवसेंदिवस आपल्या न्यायी जीवात त्रासलेला होता. And Lot was not even half righteous as Abraham was. लोटाला या सगळ्याचा त्रास व्हायचा आणि लोट तर अब्राहम जेवढा धार्मिक आणि नीतिमान होता त्याच्यापेक्षा अर्धाही नीतिमान लोट नव्हता, तरी लोटाला त्रास व्हायचा. And yet he was sick तरी तो आजारी पडत होता of the shameful immorality of the wicked people around him. की त्याच्या अवतीभोवती सदोम गोमरामध्ये जे लोक होते आणि ज्या अपमानित आणि लज्जास्पद रीतीनं वागत होते आणि वाईट जार कर्म करत होते, ते बघून लोटाच्या जीवाला त्रास झाला. He was tormented in his soul of छळ the झाला, wickedness he saw. त्याच्या जीवाचा And छळ झाला. every day. ही जी सगळी जार कर्म त्यांनी सदोम गोमरातल्या लोकांमध्ये पाहिली, ते बघून त्या लोटाच्या जीवाचा झाला छळ. He was sick of the perversity of the people of Sodom and Gomorrah. आजारी झाला तो, आजारी. त्याला नकोच झालं की काय लोक आहेत, कसली माणसं आहेत. And just imagine Jesus Christ, आणि कल्पना करा, येशू ख्रिस्त बरं the का, most righteous one, the most perfect one, the most holy one, the most sinless one, सगळ्यात नीतिमान, सगळ्यात धार्मिक, सगळ्यात निष्पाप, सगळ्यात निष्कलंक, who never saw sin, who Jenny- never sinned in his life, ज्यांनी कधी पाप पाहिलं नाही, ज्यांनी स्वतःच्या जीवनात कधी पाप केलं नाही, who all his life was living in the glory, जो आयुष्यभर वैभवामध्ये आणि गौरवामध्ये जगला surrounded by mighty angels. आणि महान देवदूत त्याच्या अवतीभोवती असायचे. And now, आणि आता surrounded by mortal men, rotting men day by day, accusing and cheating and sinning. आणि अचानक आता अशा लोकांनी त्याला घेरलेलं आहे की जी लोक, जी माणसं धार्मिक आहेत, कुजलेली आहेत, नासकी आहेत, सडकी आहेत, काही बोलतात, काही करतात, Just surrounded by that, how much his soul must have been tormented every day. अशा सगळ्या लोकांमध्ये अचानक येशूला पाठवण्यात आलेलं आहे. त्याच्या जीवाला किती त्रास झाला असेल. Here, इथे when we sit with unbelievers, our soul gets tormented. आपण बिलीवर थोडेसे अविश्वासू माणसांमध्ये बसलो तर ऑकवर्ड होतं आणि जीवाला नको होत See the perfect one. तो परिपूर्ण पहा. Every day, रोज 24 hours a day, 24 तास दिवसात surrounded by rotting people.
people. अवतीभोवती नासक्या कुचक्या सडक्या लोकांनी असलेला Constant tormentation of the soul. सारखा त्याच्या जीवाचा छळ होत होता. Not just 6 hours on the cross, फक्त क्रुसावर 6 तास त्यांनी त्रास सोसला. इट्स रॉंग. but 33.5 years. 33.5 वर्ष Yet he never complained. तरी त्याने तक्रार केली नाही. Why? का? He became the servant of God. तो देवाचा नोकर बनून आला होता. He has to be obedient to God. तो देवाचा चाकर बनून आला होता. ऍट एनी कॉस्ट त्याला देवाचं आज्ञापालन करायचंच होतं. He didn't carry the cross just for 2 hours in that Golgotha street. त्या गोलगता रस्त्यावर 2 तास त्यांनी वधस्तंभ उचलला आणि बिचारा येशू त्याला किती त्रास झाला. दिस कन्सेप्ट इज रॉंग. No. नाही नाही नाही. How can he tell you carry your cross daily and he carried the cross only for 2 hours? त्याने तुम्हाला सांगायचं की तुम्ही तुमचा वधस्तंभ रोज उचलून चाला आणि त्यांनी स्वतः फक्त 2 तास वधस्तंभ उचलायचा असा आपला येशू आहे का? No. छे. For 33 years he carried his cross. 33.5 वर्ष त्यांनी रोज वधस्तंभ उचललाय. He then died on the cross of Calvary. त्याच्यानंतर काल्वरीच्या वधस्तंभावर मरण सोसलंय. Perfect son. परिपूर्ण पुत्र. Yet he had to live with imperfect people. तरी देखील अपरिपूर्ण आणि नासक्या लोकांमध्ये जगावं लागलं. That is suffering. त्याला म्हणतात त्रास. A suffering saint. त्याला म्हणतात त्रास सोसणारा संत. Suffering servant. त्रास सोसणारा चाकर. A servant suffers. एखादा चाकर किंवा नोकर त्रास सोसतो. Suffers for whom? कोणासाठी त्रास सोसतो? For his master. मालकासाठी. In keeping the will of the master. की मला माझ्या मालकाची इच्छा पूर्ण करायची आहे तर मला तर त्रास सोसावेच लागणार. That is servanthood. त्याला म्हणतात चाकरीपण. That is a servanthood. त्याला म्हणतात नोकरी पत्करली. Servanthood means living for others. त्याला म्हणतात दासगिरी. म्हणजे काय? प्रभू मी कोणाचा माझा नच इतरांचा, मी दुसऱ्यांसाठी जगतो स्वतःसाठी नाही. That even when you suffer, you don't complain. की जेव्हा तुम्हाला त्रास होत असतो तेव्हा सुद्धा तुम्ही काही तक्रार करत नाही. Why? Because God has called you. का तक्रार करत नाही? कारण की मला देवानी पाचारलंय. The son can complain, but the servant cannot. पुत्र तक्रार करू शकतो, नोकर नाही. Are you calling yourself a son of God or a servant of तर God? माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही स्वतःला देवाचा पुत्र म्हणवताय का देवाचं नोकर म्हणवताय? He was obedient. तो आज्ञापालनात होता. That is the job of a servant. नोकराचं चाकराचं काम हेच असतं. मालक म्हणतो मी करतो. बस. Obedient for 33 years. 33.5 वर्ष आज्ञापालनात. At the end of that 33 years, आणि त्या 33.5 वर्षाच्या शेवटी the climax led to dying on the cross. अगदी शेवट कसा झाला? काय पराकाष्ठेला तो शेवट गेला की क्रुसावरचं मरण आलं. That means it was very humbling for him. याचा अर्थ त्याच्यासाठी हे सगळं फार नम्रपणाचं, लीनतेचं, दीनतेचं काम होतं. Isn't it? हे की नाही? Not by force. बळजबरीनं नाही. Moses was sent to Midian by force. मोशेला मिद्यानी बळजबरीनं पाठवलं. Jesus came voluntarily. येशू स्वेच्छेनं आला. It all depends. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे. When you are doing a voluntary job, there will be more joy in your work. स्वेच्छेनं तुम्ही काम करत असताना तुमच्या केलेल्या कामात आनंद जास्त असेल, कारण मी स्वतःहून करते, मला बळजबरीने कोणी करायला लावत When नाहीये. it is force, जेव्हा बळजबरीनं कोणीतरी करायला लावतं there will be work but no joy. तेव्हा काम असतं, आनंद नाही. Jesus stripped himself, येशूनं स्वतःला रिकामं केलं came on this earth, आणि या जगात आला. not born in America, अमेरिकेत नाही जन्मला येशू, born in the filthiest of all places, Bethlehem. तर बेथलेहेम नावाचं एक अतिशय घाणेरडं असं गाव होतं. त्या गावात जन्मला येशू. People who had been visiting Bethlehem from 1800s, they have written back that Bethlehem was the most filthiest place in the 18व्या शतकापासनं ज्या लोकांनी बेथलेहेम गावाला भेट दिलेली होती त्यांनी बेथलेहेम गावाचं वर्णन असं केलेलं होतं की अतिशय घाणेरडं गाव, माझ्या येशूचं गाव. born in a manger. आणि त्या घाणेरड्या गावात बरं का, चांगल्या घरात पण नाही, पण गाईच्या गोठी जन्मला. He was the only person who had the right to say where he wanted to be born. एक असाच तो व्यक्ती होता येशू की ज्याला एकट्यालाच हक्क होता हे सांगायचा की मला जिथं जन्मायची इच्छा आहे तिथंच मला जन्म द्यायचा बरं का. And he said, I want to be born in a carpenter's home. आणि तो म्हटला मी सुताराच्या घरी जन्माला येणार आहे. What we talk about class and status and privileges and name and fame and what background we come from. काय तुम्ही घेऊन बसलाय की आम्ही खालच्या जातीचे आणि वरच्या जातीचे आणि आम्ही ह्या धर्माचे आणि त्या रंगाचे आणि ह्या कुळाचे आणि 96 कुळी वगैरे वगैरे. Praise the Lord. He came for one purpose. तो एकाच उद्देशाने आला, To serve. सेवा. You know, servant and serve is synonymous. सेवक आणि सेवा
सारखंच आहे. आपण वेगळं केलंय, बाब वेगळी आहे. पण Servant and serve. सेवक आणि सेवा ऍक्च्युली He said, I came to serve, not to be served. मी सेवा करायला आलेलो आहे, सेवा करून घ्यायला आलो नाही. Praise मी the Lord. नोकरी करायला आलोय, नोकरी करून घ्यायला आलो नाही. Second point. दुसरा मुद्दा, People of God who are well pleasing to God. असे लोक की जे देवाचे असे लोक की जे देवाला फार प्रसन्न करणारे. Let me tell you, एक सांगतो, a person with the servant attitude ज्या व्यक्तीकडे सेवा चाकरी करायची वृत्ती आहे, will always find favor with God. त्या व्यक्तीला नेहमी देवाचा अनुग्रह मिळतो बरं का. तो माणूस कसाही असो, पण त्याला जर सेवा चाकरी नोकरी करायची इच्छा आहे ना, त्याला देवाचा अनुग्रह नेहमी भरभरून He will मिळतो. always be well pleasing to God. आणि तो नेहमी देवाला प्रसन्न करणारा, देवाला संतोष देणारा असतो. And you know who comes very close to God? आणि तुम्हाला माहितीये देवाच्या अतिशय जवळ कोण येतं? A servant comes very close to God. सेवा चाकरी करणाराच देवाच्या खूप जवळ येतो. Amen. आमेन. He is the one who comes very close to God. सेवा चाकरी करणारी ज्यांची वृत्ती असते ना, तीच माणसं देवाच्या खूप जवळ येतात. You can become the favorite of God. आणि मग तुम्ही देवाचे आवडते And बनू then- शकता. आणि मग After you become a servant, you become his friend. सेवा चाकरी करणारे झाल्यानंतर तुम्ही त्याचे मित्र होता. You know Moses. मोशे He was of special liking to God. मोशे देवाच्या खास आवडीचा. Amen. Amen. Even among the same offices, आणि त्याच पदांमध्ये देखील, one can have a closer affinity with God. त्याच सारख्या पदांमध्ये देखील एक देवाच्या फार जवळचा असू शकतो. In other words, दुसऱ्या शब्दात many will be called pastors. अनेकांना पास्टर म्हटलं जाईल. But पण even among the many pastors, there will be one or two or few who will be closer to God than other pastors. अनेक पास्टर असं म्हटलं जाईल. पण त्या अनेक पास्टरांमध्ये एक दोघं चौघं बर का देवाच्या फार जवळची असतील. And they may be well pleasing to God. आणि ते देवाला फार प्रसन्न करणारे असतील. Amen. आमेन. There may be a group of prophets. आणि संदेष्टांचाही गट असेल. But suddenly God may start liking somebody. पण अचानक परमेश्वराला कोणतरी एखादा फार आवडू लागेल. Yes. हो, He will begin liking somebody above the others. अचानक परमेश्वराला एखादा कोणीतरी त्यांच्यातला सगळ्यात जास्त आवडायला लागेल. Others will say, we are also prophets. आणि बाकीचे म्हणतील आम्ही पण संदेष्टी आहोत. But somehow God sometimes has a great liking for some. पण कधी कधी करून परमेश्वराला असे काही विशिष्ट जास्त आवडतात. Why is it so? असं का? Is it because God is a respecter of persons? देव भेदभाव करतो का? Does he like somebody's color or his standing or his height or whatever? का देवाला एखाद्याचा रंग किंवा एखाद्याची उंची फार आवडते किंवा एखाद्याचं रूप फार आवडतं म्हणून तो देवाच्या फार जवळचा आणि लाडका होतो का? I will show it to you from the Bible. दाखवतो. बायबल मधून तुम्हाला दाखवतो. Bible speaks of Miriam and Aaron, बायबल मिरियम आणि अहरोन या दोघांविषयी सांगत and आहे. they were all prophets of God. अर्थात हे सगळेच देवाचे संदेष्टे And होते. they spoke against Moses. आणि बोलून बोलून बघा मोशेच्या विरुद्ध बोलले. Because of that Ethiopian woman, he got married. का? कारण की त्या कुशीबाईशी, त्या काळ्या बाईशी मोशेनी लग्न केलं ना, ते आवडलं नाही. She was a Cushite. कुशी होती, रंगानी काळी She सावळी, was black in color. रंगानी काळी सावळी कुशीबाई, तर ते आवडलं नाही मिरियामला, अहरोनाला. That's what it says in Numbers 12 verse 1. गणना 12वा अध्याय पहिलं वचन लिहिलेलं आहे. And in verse 2 it says, आणि दुसऱ्या वचनात सांगितलंय, they said, ते म्हणाले, has the Lord spoken only through Moses? आणि त्यांनी म्हटले यहोवा केवळ मोशेकडूनच बोललेला आहे का? आमच्याकडनं तो बोललेला नाही का? See, हा? why did they say that? असं का बोलले ते? Because कारण as Moses was a prophet, they also were prophets. मोशे जसा देवाचा संदेष्टा होता तसं मिरियाम देवाची संदेष्ट्री आणि अहरोन देखील देवाचा संदेष्टा होता. Miriam was a prophetess of God. मिरियाम देवाची संदेष्ट्री होती. And so she is saying, तर ती म्हणते you are also a prophet, I am also a prophetess. तू पण संदेष्टा आहे, मी पण So संदेष्ट्री आहे. does God only speak to you and favor you? काय देव फक्त तुझ्याशीच बोलतो आणि देवाचा अनुग्रह तुझ्यावरच आहे? व्हॉट यू मीन टू से? Now that is foolishness. आता हा मूर्खपणा आहे. Because the problem was something else. कारण समस्या काहीतरी दुसरी होती. Amen? आमेन. Something else. समस्या काहीतरी वेगळीच होती. See, actually the wife was not the problem. The problem was not to which woman Moses got married. The problem was of status. कुठल्या बाईशी मोशेनी लग्न केलं ही समस्या नव्हती, पण स्टेटस आपल्याला शोभतं का असं ते आडवं आलं. Now what could Moses do when his own elder sister or older sister and his older brother Aaron challenged his authority? आता मोशे काय करणार जेव्हा त्याचा स्वतःचा सख्खा मोठा भाऊ आणि स्वतःची सख्खी बहीण त्याच्या अधिकाराला आव्हान करत आहे,
मग मोशे बोलणार काय? Because they are also prophets like him. कारण ते पण त्याच्यासारखे संदेष्टेच होते. How can he answer them? आता कसं काय मोशे त्यांना उत्तर देणार? मी संदेष्टा, तूही संदेष्टा, मी तुला काय उत्तर देऊ? Because they are finding fault with him कारण ते मोशेमध्ये चुका काढू लागले and they wanting to find out some weaknesses in him. आणि त्यांना मोशेमध्ये काहीतरी अशक्तपणा, काहीतरी कमजोरी मोशेत काढायची होती. They criticized his wife आणि म्हणून त्यांनी काय केलं? बळीचा बकरा मोशेच्या बायकोला नावं ठेवली and they criticized him. आणि मोशेलाही नावं ठेवली. So because his wife was a Ethiopian and she was not a Hebrew. कारण की बायको कुशी होती, हिब्रू नव्हती, मग त्यांनी ते धरलं. Actually they were not interested in Moses nor his wife. खरं म्हटलं तर त्यांना मोशेमध्ये आणि मोशेच्या बायकोमध्ये दोघांमध्येही उत्सुकता नव्हती. But they were using those things as an excuse to challenge his authority he had with God. पण त्यांनी काय केलं? या सगळ्या गोष्टींना वापरलं आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करून मोशेला जो अधिकार देवाने दिलेला होता त्याला आव्हान दिलं. In actual fact they thought that we are all equal. खरं म्हटलं तर अहरोन, मिर्याम ह्यांच्या सगळ्यांच्या मनात असं होतं की मोशे काय, आम्ही काय, हम सब समान है. Has the Lord indeed spoken only through Moses? काय मोशेशीच फक्त यहोवा बोललाय का? We are also prophets. आमच्याशी नाही का? आम्ही पण संदेष्ट आहे ना. Maybe we may not be greater than him, but we are also equally prophets. आम्ही त्याच्याहून महान नसू पण त्याच्या एवढे तर आहोत, त्याच्या समानच आहोत. And moreover, we are older and elder to him. आणि आम्ही तर त्याच्याहून थोरले आहोत, त्याची थोरली भाऊ बहीण आम्ही. And so the two went into Moses' tent and started arguing with him. तर हे दोघ जण गेले मोशेच्या छावणीत आणि वाद घालायला लागले मोशेशी. And maybe his wife was in another part of the tent. आणि मोशेची बायको त्या छावणीच्या तंबूच्या दुसऱ्या भागात असेल And maybe she was silently weeping. आणि शांतपणे रडत असेल आणि करणार तरी काय. But God heard. पण देवाने ऐकलं. लिहिलेलं आहे यहोवाने ऐकले. Maybe they were a bit of a racist. Maybe they didn't like आणि कदाचित त्यांना तो काळा रंग आवडला नसेल. रंगीयवादी जसं जातीयवादी असतात तसे काही So they रंगीयवादी. had problem with Moses and they grumbled. तर त्यांना मोशेविषयी ना जरा प्रॉब्लेम झाला की अशी कशी बायको See, करून they आणली हिला. didn't find any problem with the commandments or the lifestyle he was having with God. आणि परमेश्वराशी मोशे ज्या पद्धतीनं राहायचा जगायचा त्यात त्यांना काही खोट सापडत नव्हती. They didn't find any problem in his integrity. तर मोशेच्या सरळतेमध्ये सात्विकतेमध्ये सुद्धा त्यांना काही खोट सापडली नाही. पण बायको अशी कशी केली. See, and they found a mistake in his ministry. आणि मग त्याच्या सेवेमध्ये त्यांनी खोट काढली. And what is that? आणि काय ते We are all equal. काय सेवेमध्ये खोट काढली की तूच एकटा संदेष्ट आहेस का? आम्ही पण सगळी संदेष्टी आहोत. देव तुझ्याशीच बोलतो का? आमच्याशी पण बोलतो ना. They found fault with his wife. आणि मग बायकोत खोट काढली. Now we don't know exactly why they hated his wife so much. आता आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही, अचूकपणे माहित नाही की मिर्यामला, अहरोनाला, मोशेची बायको म्हणजे आपली वहिनी का आवडत नव्हती. आपल्याला अचूक माहित नाही. Did they have problems with the way she dressed or with the way she spoke or I don't know. म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांची वहिनी कपडे घालायची किंवा बोलायची ती सगळी पद्धत त्यांना आवडत नव्हती, खटकत होती का काय होतं आपल्याला माहित नाही. Maybe they didn't like to walk with a woman who was black. का God knows. का ती रंगाने काळी होती आणि आम्ही तो गोरे, मग आम्ही गोरे तर आम्हाला काळ्यांबरोबर चालायला आवडत नाही And असंही असेल. so people have like that. लोकांचं असतं असं भारी भारी राहतात. When they want to introduce, they will hidingly introduce somebody whom they think it's not from our class, from our standing, from our culture. काही लोकांना जर आणि कोणाची ओळख करून द्यायची असेल आणि जर त्यांना माहिती असेल की हा तर आमच्यासारखा, आमच्या जीवनशैलीचा, आमच्या संस्कृतीचा, आमच्या जातीचा, आमच्यासारखा नाहीये, तर मग ते त्याची ओळख काही अशी They फार will not मोठी introduce. मोठी ओळख करून देणार, ओळखच करून देणार नाही They'll say, ah, this is so and so. म्हणून टाकतील And हे this असे. somebody. हा आण्या तो बन्या झालं. God called all three. देवानी तिघांनाही बोलवलं. What did God say? आणि देव काय बोलला? Huh? काय बोलला? Moses is special to me मोशे माझ्यासाठी खास आहे. among the prophets. Okay. संदेष्टांमध्ये मोशे माझा खास आहे. God didn't like what they said to Moses. देवाला आवडलं नाही हे दोघ जण मोशेला जे बोलले ना, देवाला नाही आवडलं. Even if they had trouble with his wife, they cannot still judge him. जरी त्यांना मोशेच्या बायकोशी प्रॉब्लेम होता, समस्या होती, तरी ते अशा पद्धतीनं मोशेचा न्याय निवाडा करू शकत They नाही. cannot say, does God speak only to him? ते असं नाही म्हणू शकत. असं कसं त्यांनी म्हणायचं की देव काय मोशेशीच बोलतो का, आमच्याशी नाही का? They were saying in position, we are all the same. ते जणू म्हणत होते की पदानं आपण सगळे सारखेच आहोत. तू संदेष्टा, मी संदेष्टा, आपण सगळे सेम आहे.
Maybe you are leading the people, कदाचित तू लोकांना नेतृत्व करतोयस, but in the calling we are all same. पाचारण आपलं सगळ्यांचं सारखंच आहे, सेम टू सेम आहे. तू You are same called आहे. to be a prophet, we are also called to be prophets. तुला संदेष्टा म्हणून बोलवलंय, मलाही संदेष्टा म्हणून बोलवलंय. तू लीडर, मी बी लीडर आहे. So how do you think you are greater than us? तर तू कसा असा विचार करतो मोशे की तू आमच्यापेक्षा मोठा आहेस? That is good thinking. विचार चांगला आहे बरं का, But God didn't like that thinking. विचार चांगला आहे, पण कधी कधी चांगले विचार देवाला आवडत नाही. See, God interfered and interrupted their conversation. देवाने मध्यस्थी केली आणि देव त्यांच्या वादीवादात पडायला आला. See, God loved Moses so much देवाचं मोशेवर इतकं प्रेम होतं that he stood for Moses. की देवा मोशेसाठी उभा राहिला आहे, बोलायचं नाही. Whomsoever he got married to, you don't tell. ज्या कुणाशी त्यांनी लग्न केलं 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 तुम्ही बोलायचं नाही. नन ऑफ युअर See, बिझनेस. actually it was wrong. खरं म्हटलं तर ते चुकीचं होतं, But God stood for Moses. पण देव मोशेसाठी उभा He had राहिला. a special liking for Moses. का? कारण मोशे माझा खास आहे. मग आता देवाला कोण विचारणार It is का खास आहे? possible. शक्य आहे, It is possible. शक्य आहे. Somebody can be well pleasing to God. कोणीतरी देवाला फार प्रसन्न करणारा असू शकतो. Like Abraham, जसा अब्राहम, God told the king, देव राजाला बोलला, don't speak to Moses like that, Abraham like that. अब्राहमाशी असं बोलायचं नाही बरं का, Release his wife immediately. लगेच त्याच्या बायकोला सोड, Otherwise, I'll cause a plague in your whole home. नाही तर तुझ्या अख्ख्या घराण्यावर पीडा आणीन बरं का. घाबरगुंडी राजाची. And you know why God stood for Moses? आणि देव का मोशेसाठी उभा राहायला माहितीये? Something is written in brackets there. You need to understand that. कंसामध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, ते समजून घ्यायची गरज आहे. You know, the 5 books were written by Moses. 5 पुस्तकं पहिली मोशेने लिहिली एवढं तर माहित आहे. But this part, the Holy Spirit must have written. पण हा भाग पवित्र आत्म्याने लिहिला असेल असं मला वाटतं. Because कारण if you are humble, you cannot write this statement. तुम्ही जर नम्र आहात तर हे वाक्य लिहू नाही शकत. Because how can a man writing of himself say, I am very meek and still will be called meek? कारण एखादा नम्र माणूस स्वतःविषयीच असं कसं लिहिणार की मी फार नम्र आहे, मी फार नम्र आहे. हा? See, in Numbers 12:3, गणना 12:3. now the man Moses was very meek above all the men which were upon the face of the earth. मोशे हा मनुष्य तर फार नम्र होता, भूमीच्या पाठीवर असलेल्या सर्व मनुष्याहून फार नम्र होता. But good, it was written in brackets. पण चांगलं झालं कंसात लिहिलेलं आहे, Because all the 5 books were written by Moses. कारण सगळी 5 पुस्तकं पहिली मोशेने लिहिली आहेत. So sometimes I used to read and say, how can Moses himself write that he was very meek? तर कधी कधी माझ्या डोक्यात विचार यायचा की मोशे स्वतःविषयीच असं कसं लिहितो की मी फार नम्र आहे, मी सगळ्यात जास्त नम्र आहे. That means म्हणजे that statement, the Holy Spirit must have written it down. ते विधान पवित्र आत्म्याने लिहून ठेवलं असेल. Praise God. हालेलुया. Now since Moses said nothing, आता मोशे काहीच बोलला नाही God started saying something. आणि मोशे काहीच बोलला नाही म्हणून देव थोडं बोलायला आला. When you don't say anything, जेव्हा तुम्ही काही बोलत नाही, God speaks on your behalf. देव तुमच्या वतीनं समोरच्याचा कान पिळायला येतो की एक्सक्यूज मी ऐसा बात नाही करणे का. But when you start speaking, पण जेव्हा तुमचं तुम्ही बोलायला जाता, God backs off. मग देव मागे जातो आणि म्हणतो हा स्वतःचा बँड स्वतःच वाजवतोय, मी नाही वाजवत. People start saying, मग लोक म्हणतात तू असं केलं का, मी पण काहीतरी करणार, असं नाही करायचं होतं, असं तसं नाही. And then you start rectifying everything आणि मग तुम्ही सगळं सुधारायला जाता, दुरुस्त करायला जाता and you start, judging others and telling how right you are. आणि ते सगळं बोलताना तुम्ही इतरांचा न्यायनिवाडा करायला लागता आणि म्हणता पहा मी किती बरोबर आहे, मी काय चुकीचं केलंय का, एवढं सगळं केलं, कोणाला किंमत God says, नाही. let him fight his own battles. मग असं जर बोलायला लागलो तर देव म्हणतो की ह्याचं यालाच बोलू दे, ह्याचं यालाच युद्ध करू दे, ह्याची यालाच लढाई करू दे. But Moses didn't say anything. मोशे काय बोलला नाही. When you don't say anything, तसं जेव्हा तुम्ही आणि मी असल्या परिस्थितीत जर काही बोललो नाही then God speaks on your behalf. तर देव येतो आपल्या वतीनं बोलायला. They didn't even complete the accusations. त्यांनी त्यांचा वाद, त्यांचा तो दोष पूर्णही केला नाही, They were still saying, बोलतच होते. "हे असं का केलं मोसेस?" वादिवाद म्हणजे God cut them. मिर्याम आणि अहरोनाचा वादिवाद सुरूच होता मोशेशी आणि ते बोलत असताना देवानी दोघांना मध्येच कापलं. How do you like to be interrupted when you are busy saying something तुम्ही- very seriously? तुम्ही कुणाविषयीनं काहीतरी गंभीरपणे बोलत असताना जर कुणीतरी येऊन तुम्हाला मध्येच असं थांबवलं तर कसं वाटतं And ब्रदर, that too बरं by वाटतं? God? आणि ते सुद्धा जर देवानी येऊन थांबवलं तर सिस्टर बरं वाटेल का. Oh God. देवा भा. Miriam and Aaron, you come. मिर्याम आणि अहरोना यू आर वॉन्टेड. You are come here. आ जाओ, आजा 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 जल्दी आजा. And it was Miriam who instigated. मिर्यामनी सगळी काडी लावली होती बरं का, And Aaron only shaking his head. आणि अहरोन नुसतं नंदी बैल. बरोबर आहे,
बरोबर आहे, playing a second fiddle. बरोबर आहे नंदीबाई. That is why Miriam was stuck with leprosy, म्हणून मिरियामला फुटलं कोड, not Aaron. अरुणाला नाही. Aaron फक्त डोकं हलत होतं. अरुण नुसतं हाजी हाजी बरोबर, बरोबर. हाजी हाजी हाजी. बरोबर आहे, बरोबर आहे. Somewhere in the heart, Aaron must have thought, yes, actually, whatever it is, we are also prophets, but he is something special to God. कुठेतरी अरुणाला हृदयामध्ये मिरियाम जे म्हणत होती ते बरोबर वाटत असेल की हो आम्ही पण संदेष्टी आहोत, पण कुठेतरी अरुणाला असंही वाटत असेल पण मोशे जरा हटके संदेष्ट आहे. See, but when they were in rage, पण जेव्हा राग आला suddenly God spoke. देव बोलला, सगळं ते पाणीच त्यांच्यावर पडलं सगळं. रागावर पाणी फिरलं. कोणाच्या? Knees buckled. मिरियाम आणि अरुणाच्या, आणि दोघांचे गुडघे असे थरथर कापायला लागले की Amen. देवाला Not shaking by the anointing, but shaking by fear. अभिषेकाने नाही, घाबरगुंडीनं दोघांचेही गुडघे असे लटलटायला लागले की आम्हाला वाटलं नव्हतं मोशेच्या बाजूने लगेच परमेश्वर इतकं बोलायला येईल. See, we are all same in Christ, ख्रिस्तात सगळे सारखे आहेत, but you can reach a place, a stage where God will favor you. पण एखाद्या अशा खास जागेपर्यंत तुम्ही आणि मी पोहोचू शकतो बरं का, की जिथं देवबाप तुमच्यावरती जास्त अनुग्रह करून तुमची बाजू घेऊन म्हणेल की हा माझा खास आहे, तुम्ही बोलू नका असं. Yes, you can come a little closer to God. असं तुम्ही जरा जास्त देवाच्या जवळ येऊ शकता. Amen. आमेन. By living a servant's life. कसं यायचं तेच तर प्रॉब्लेम सबुदारी होत आहे. नोकरी करून, Praise the Lord. सेवा Servant's चाकरी, life. सेवा चाकरी करून जवळ यायचं असतं. Let this mind be in you, which was in Christ Jesus. हे चित्त जे येशू ख्रिस्तात होतं ते तुमच्यातही असो. You know, Moses had grown to such level मोशे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला होता ना that he knew the heart of God. की त्याला परमेश्वराचं हृदय कळलं. And God said, आणि देव बोलला, I have to treat Moses in a different way. मोशे वेगळा आहे, मला मोशेला वेगळं वागवायला लावेल, मी त्याच्याशी वेगळं वागीन. Praise God. तुम्ही मोशेला इतर संदेश त्यांच्या शाळेत त्यांच्यासारखं मानू नका. Amen. आमेन. Even if I have to judge him, I will judge him differently. जरी मला मोशेचा न्याय करावा लागला तरी परमेश्वर म्हणतो मी त्याचा न्याय वेगळ्या रीतीनं करीन, त्याला तुम्ही माझ्यावर सोडा. Amen. Even Abraham, अब्राहम देखील I will deal with him differently. मी अब्राहमाशी वेगळ्या पद्धतीनं कारवाई करीन, तुम्ही मध्ये पडायचं नाही. अब्राहम माझा आहे Because he's closer to me. कारण तो माझ्या जवळचा आहे. God म्हणजे said, देव बोलला, if there is a prophet among you, जर तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा आहे then to such ones I speak through visions and dreams. तर अशांशी मी स्वप्नांद्वारे आणि दृष्टांतांद्वारे बोलतो. But, पण see that. But पण with Moses, पण किंतु परंतु मी मोशेशी, but with Moses, पण मी मोशेशी it is different. वेगळा आहे. Read it, it's written there. लिहिलेलं आहे But माझं with नाही. Moses, it is different. मोशेशी वेगळं आहे. The common order of me communicating with the prophets is through visions and dreams. सर्वसाधारणरित्या सर्व संदेष्टांशी आणि भविष्यवाद्यांशी माझी बोलायची पद्धत म्हणजे स्वप्न आणि दृष्टांत, And I will not break away from it. आणि त्यातनं मी काही तुटणार नाहीये, मी तसाच त्या सगळ्यांशी बोली. So every prophet should know तर प्रत्येक संदेष्टाला भविष्यवाद्याला हे कळावे that if I'm going to speak to them ever, I will speak through dreams and visions. की मी त्यांच्याशी बोलताना दृष्टांताद्वारे आणि स्वप्नाद्वारे बोली. But with लिहिलेलं आहे. Moses, साववचन. पण मोशे, it is different. माझा सेवक मोशे तसा नाही, It is different. वेगळा आहे. With Moses, it is different. मोशेशी वेगळा आहे. There is a place in the commandment of God where you can enter and it will be different. देवाच्या आज्ञेमध्ये एक जागा अशी असते की ज्या जागेत जर तुम्ही प्रवेश करून त्याला प्रसन्न करून बसलात तर तुमच्या विषयीनं तो म्हणेल हेच वेगळं आहे. He didn't say Moses is a prophet, तो असं नाही म्हटला मोशे संदेष्टा आहे. but it is different with Moses. मोशेचं वेगळं आहे, त्यात तुम्ही पडायचं नाही. Yes, God spoke ते बोलला to Abraham and Isaac and Jacob through visions and dreams. अब्राहम, इसाक, याकोब यांच्याशी दृष्टांताद्वारे स्वप्नाद्वारे बोलला. So many prophets were there. अनेक संदेष्टे होते. Miriam was there, Aaron was there. मिर्याम होती त्यामध्ये, अहरोन होता त्यामध्ये. Yet Moses is different. तरी देव म्हणतो मोशे वेगळा आहे. Why? का? If you read that, it says, वाचलं तर कळतं, लिहिलेलं आहे, He is my servant. तो माझा चाकर आहे, He is my servant. तो माझा सेवक चाकर नोकर आहे. See, he is different. तो वेगळा आहे. Caleb माझा has a different spirit. कालेबाचा आत्मा वेगळा आहे. See, he is my special servant.
हा माझा खास सेवक आहे. लिहिलंय 7वं वचन. हा. माझा सेवक मोशे. माझं सेवक मोशे. माझा सेवक मोशे. अलीकडच्या आधुनिक भाषेत म्हणते माझा नोकर मोशे. God doesn't just see you as a pastor देव तुम्हाला बघताना फक्त पास्टर म्हणून बघत or an evangelist का तुम्ही सुवार्थी or a man of God or a woman of God. का तुम्ही परमेश्वराचे फार मोठे सेवक का परमेश्वराची Some- फार मोठी Some of us say, आपल्यातले काही जण म्हणतात I'm a pastor. मी पास्टर आहे. You are a pastor. तुम्ही पास्टर आहात. We are all same. आपण सगळे सारखे आहोत. Yes, we have all the same title. आहोत ना. आपल्याला सगळ्यांना टायटल सारखंच आहे. And there are some rules and regulations which can be applied by all pastors. आणि त्याच्या मागे काही नियम असते, काही नियमावली असते की जी सर्व पास्टरांनी तशीच पाळायची असते. But to some, पण काहींना he says, काही त्याला अपवाद असतात आणि त्या काहींसाठी देव म्हणतो he is different हा वेगळा आहे. because he is my servant. कारण हा माझा सेवक आहे. More than a pastor, he is my servant. पास्टर पेक्षाही जास्त हा माझा चाकर आहे. More than evangelist, he is a servant. स्वार्थिकापेक्षाही जास्त My servant. हा for God. माझा सेवक आहे. My servant. माझा चाकर आहे. Pastors, हालेलुया. पास्टरांनो learn to become servants. सेवा चाकरी करणारे चाकर बनायला शिका. Evangelists, स्वार्थिकांनो learn to become servants. सेवा चाकरी करणारे चाकर बनायला शिका. Men of God, women of God, देवाच्या महान सेवकांनो आणि सेविकांनो learn to become servants. परमेश्वराचे सेवा चाकरी करणारे चाकर नोकर बनायला शिका. Yes, Lord. हो, Yes, प्रभू. Lord. Yes, Lord. Yes, Lord. That is Yes, servant. Lord. त्याला म्हणतात चाकर. Yes, Lord. चाकर. येस. Take your son to be offered on the altar. Yes, Lord. तुझा मुलगा घे वेदीवर चढव. येस. चढवला. Leave your job. Serve me. Yes, Lord. नोकरी सोड. माझं काम कर. येस. केलं. Go to Africa आफ्रिकेला जा. to preach the gospel. सुवार्ता गाजवायला. Yes, Lord. येस. गेलो. Leave everything. सगळं सोड. Follow me. माझ्या मागे चाल. Yes, Lord. येस. Yes, Lord. येस. That is a servant attitude. त्याला म्हणतात चाकरपण. I दासगिरी. do. Jesus said, I do everything what pleases my Father. आणि येशू म्हटला माझ्या बापाला जे सगळं आवडतं मी तेच करतो. Many times that flesh becomes such a hindrance. बऱ्याच वेळेला बघा अंग किती भारी पडतं. And that's why we cannot do fullest justice to अंग God's call. हे अंग हे सुंदर अंग खूप वेळेला आडवं येतं आणि म्हणूनच तर देवाच्या कार्याचा न्याय आपल्याकडनं बऱ्याच वेळेला होत नाही. कारण मध्ये आलं अंग. Sometimes we cannot be good servants of any servant of God. कधी कधी देवाच्या काही सेवकांचे आपण चांगले सेवक किंवा चाकर होऊच शकत नाही. They cannot bend, they cannot नाही. become humble. वाकायला होतच नाही, झुकायला होतच नाही. We may be pastors, we may be apostles, we may be masters. अरे असो आपण पास्टर, प्रेषित किंवा मोठे मालक. We have to have a servant's heart. सेवा चाकरी करायचा आत्मा ब्रदर जेवढा तुमच्यात तेवढा माझ्यात तेवढा सगळ्यांमध्ये असायलाच We पाहिजे. all have to have servant's heart. सगळ्यांमध्ये सेवा चाकरी करायचा आत्मा. Throw away the title. फेकून द्या ते पद. If that becomes a hindrance for us not to be servants. फेकून द्या ते टायटल. जर ते टायटल तुला सेवा चाकरीचं नोकरीचं काम करू देत नसेल तर माझा आज तुम्हाला सल्ला आहे फेक ते टायटल आणि कर सेवा चाकरी. God does not regard our titles if देवाला देव आपल्या टायटलला काही महत्व देत नाही. we don't have the mind of a servant. जर आपलं सेवा चाकरी करायचं मन नाही, नोकरी करायची वृत्ती नाही, टायटल घेऊन काय करतो? God told Miriam and Aaron, देव बोलला मिर्याम आणि अहरोनला. with the prophets I speak like this. संदेश त्यांची सर्वसाधारण मी हे असं स्वप्नातनं दृष्टांतातनं बोलतो. But पण he said, म्हणाला it's with Moses it is different. मोशेचं वेगळं आहे. He didn't say with prophet Moses it is different. संदेष्टा मोशेचं वेगळं आहे असं नाही म्हटला. With Moses it is different मोशेचं वेगळं आहे. because Moses is my कारण servant. मोशे माझा चाकर आहे. My servant. मोशे माझा नोकर आहे. Praise the मोशे Lord. माझा सेवक आहे. Amen. आमेन. What sets one higher or what sets one prophet higher than the other prophets? एखाद्या संदेष्ट्याला इतर संदेष्ट्यांपेक्षा असं मोठं आणि मोठं स्थान कसं बरं मिळतं? It is the servant attitude. बघायचं, तपासायचं, कळेल तुम्हाला की तो सेवा चाकरी खूप करतो. God says he's a prophet, ते बोलला तो संदेष्टा आहे. but first of all, he's my servant. पण प्रथम तर
तो माझा चाकर आहे. He is a servant prophet. तो चाकरी करणारा संदेष्टा आहे. He is not a तो prophet servant, but a servant prophet. तो संदेष्टा सेवक नाही, तो सेवक संदेष्टा आहे. तो संदेष्टा आणि मग चाकर नाही, तो चाकरी करणारा संदेष्टा आहे. Amos 3:7 says, आमोस 3:7. Surely the Lord God will do nothing, but he revealeth his secrets unto his, not prophets, unto his servants the prophets. प्रभू यहोवा आपले सेवक भविष्यवादी यांना आपले रहस्य प्रगट केल्या वाचून खरोखर काहीच करणार नाही. See what he says? काय लिहिलंय? सेवक भविष्यवादी. Sevak Bhavishyavadi, First- Sevak Palak, Sevak Evangelist, बरं का? Sevak Men of God, Sevak Prayer Warriors. सेवक भविष्यवादी, सेवक देवाचे सेवक, सेवक स्वार्थिक, सेवक प्रेषित, चाकरी करणारा प्रॉफिट, चाकरी करणारी अपॉसल, चाकरी करणारा टीचर. Are you understanding? कळतं का? चाकरी करणारा मिनिस्टर ऑफ गॉड. Has anybody told you this? तुम्हाला आजवर कोणी हे सांगितलं This होतं is का? the revelation God gives. देव हे प्रगटीकरण देतो. आमेन. Yes, it's a revelation God आमेन. gives. आमेन. आमेन. When you sit at the Lord's feet, He gives all this. देवाच्या चरणी बसल्यावर काय मिळतं? हे मिळतं. Servant, my चाकरी. servant, because हा. He is like Jesus. हा माझा सेवक आहे, हा माझा चाकर आहे, कारण हा येशू सारखा आहे. God says He has a special place in my heart ते म्हणतो माझ्या हृदयात याला खास जागा आहे. because He's first my servant and then a prophet. कारण पहिले तो माझा चाकर आहे, मग संदेष्टा आहे. Others are prophets, बाकीचे नुसते संदेष्टा but आहे. He is my servant prophet. हा माझा चाकर संदेष्टा आहे. And that sets Him apart. आणि त्यामुळे मोशे होतो वेगळा. That means there are positions in God याचा अर्थ देवामध्ये पण पद आहेत where each one of us can reach to, की ज्या पदांपर्यंत आपल्यातला प्रत्येक जण पोहोचू शकतो. where you can be entitled to receive the special favor of God. की जिथं तुम्ही देवाचा खास अनुग्रह मिळवू शकता. Amen. Amen. Like when Joshua said, sun stop and it stopped. जसं यहोशुआ म्हटला, सूर्य थांबू दे आणि सूर्य थांबला. Moon stop, it stopped. चंद्र थांबू दे, चंद्र थांबला. Say, listen, you're playing with the arithmetic of the whole universe. अरे अख्ख्या सृष्टीच्या गणिताशी खेळतोयस तू. Because everything runs in arithmetic. कारण सगळं या सृष्टीतलं सृष्टीचं जे गणित आहे त्या गणितानुरूपच चालतं हे चक्र. Just imagine, one day the sun stops. I mean, you have to change the whole calendar. कल्पना करा, एक दिवस जर सूर्य थांबला तर Isn't it? कॅलेंडर बदलायला लागेल ब्रदर. Am I not right? हा 8 तारीख 2 दिवस 8च तारीख राहील What will happen if you add 2 Sundays? आणि 2 रविवार केले तर I mean, the whole calendar has to be altered of the झालं whole का? world. अख्ख्या सृष्टीचा कोलॅप्स हालेलुया. I mean, all the constellation, they are moving together and everything is in motion because of that law. म्हणजे जे सगळं त्या नियमशास्त्रानुरूप पद्धतशीररित्या चालत आहे ते सगळं कोसळून पडेल Suddenly ना. the sun stops. असा जर अचानक सूर्य थांबला I mean, every planet has to stop. तर प्रत्येक ग्रह थांबायला लागेल, Timing has to change वेळ and बदलायला alter. लागेल. I mean, how God did it, I don't know. देवानी कसं केलं मला नाही माहित, पण म्हणतात Where He added another day, I don't know. कुठून त्यांनी दुसरा दिवस भरीला घातला मला नाही माहित. But see, पण पहा, God heard a man. देवानी ऐकलं माणसाचं. God didn't do it. देवानी नाही A केलं, man did it. माणूस बोलला, माणसाने केलं. यहोशुआ त्याचं नाव होतं And God listened. आणि देवानी ऐकलं. Servant attitude. का? नोकरी करणारी वृत्ती. Praise God. मरण मी तुझा गुलाम आहे प्रभू, तू बोल समज मी See, केलं. you find special favor with God. खास अनुग्रह मिळतो मग देवाच्या नजरेत आपल्याला. Amen. आमेन. And if you find real favor with God, आणि देवाच्या नजरेत जर आपल्याला खास अनुग्रह मिळाला there will be nobody like you. तर मग तुझ्यासारखं कोणीच नाही. But you have to have a very close walk with God. पण तरी त्यासाठी तुला देवाच्या फार जवळनं चालावं लागेल. Amen. आमेन. There are exclusion or some exclusion even among the normal things. साधारण गोष्टींमध्ये सुद्धा काही अपवाद असतात. Amen. आमेन. God will set aside His law. देव त्याचा नियम बाजूला ठेवेल. Like Bible says, जसं बायबल म्हणतो, God performed unusual miracles through the hands of Paul. पॉलच्या हस्ते देवाने मराठीत असाधारण चमत्कार केले. Why so special? का इतकं खास? Why special miracles? का स्पेशल असाधारण पॉलच्या हस्ते?
Did he give the authority to other disciples? Yes. बाकीच्या शिष्यांना देवाने अधिकार दिला नव्हता का? दिला होता. He said, I give you authority to trample upon snakes and scorpions. तो सगळ्यांनाच म्हटला, मी सापांवर विंचवांवर चालून जायचा अधिकार तुम्हाला सगळ्यांना देत आहे. But why here special miracles? पण पॉल विषयीनं का बरं खास चमत्कार, असाधारण चमत्कार? Acts 19:11. प्रेषित 19:11. Give me just 2 minutes, I will finish this point. 2 मिनिटं द्या, हा मुद्दा संपवतो. आज प्रभू भोजन सुद्धा आहे. Special. खास. And God wrought special miracles by the hands of Paul. देवाने पॉलच्या हस्ते बर का असाधारण चमत्कार केले. Now I'll give you the meaning of special. प्रेषित 19:11 वचन, देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कार घडवले. Asadharan. असाधारण याचा अर्थ सांगतो. You know what is the meaning in Greek? ग्रीक भाषेमध्ये याचा अर्थ It's a very beautiful thing. सुंदर आहे. Unusual means to enjoy. असाधारण म्हणजे मजा घेण्यासारखे. कुछ मजा आता है उसमें. Praise God. हालेलुया. Maja kar le. You know, sometimes you give everybody 10 rupees and then to some you say, take 20 rupees, tu maja kar le. कधी कधी आपण सगळ्यांना वाटत असताना 10 रुपये सगळ्यांना वाटतो आणि एखाद्याला 20 रुपये वाटून म्हणतो, चल आज ऐश कर ले, चल ऐश कर ले, चल. चल आज तुम्ही See, काय याद रखे. तुझे भी दिया है 100 रुपया, तुझे 100 रुपया, मैं तुझे मैं 200 रुपया दिया. ऐश कर ले. तू मजा कर. That is the term. That is the word. तो ऐश शब्द कर ले. आहे. ऐश कर ले चल. God said to Paul, देव पॉलला म्हटला, सगळ्यांना मिरेकल दिलेलं आहे पॉवर, तुला थोडा सेपरेट दिलेलं आहे, ऐश कर. ऐश कर. का ऐश कर? का ऐश कर? सर्वंट ऑफ गॉड. कारण तो नोकर होता, नोकर देवाचा. म्हणून देव म्हटला, चल तुम्हाला फार खुश करतो, तुम्हाला फार प्रसन्न करतो, ऐश कर ले चल. ऐश कर ले. टू एन्जॉय इन ग्रीक इट मीन्स एन्जॉय. ग्रीक भाषेमध्ये मजा. तुला पण जरा मजा येऊ दे की वाह. एन्जॉय दिस प्रिव्हिलेज. मजा हे सुदैव तुला एकट्याला. चल मजा कर ले. आमेन. तुझ्या हस्ते असाधारण चमत्कार, स्पेशल फेवर फॉर यू. खास अनुग्रह तुला एकट्याला. ऐश कर ले, चल. ऐश कर, चल मजा कर ले. Because you have touched my heart. का? कारण तू माझ्या हृदयाला स्पर्श केला पॉल. And see most of the letters of Paul. आणि पहा पॉलची जास्तीत जास्त पत्र. Paul, पॉल a servant of Jesus Christ. जो येशू ख्रिस्ताचा चाकर. Read his letter. येशू ख्रिस्ताचा. Paul, a servant, a bond servant of Jesus. पॉल जो येशू ख्रिस्ताचा कायमचा गुलाम. आमेन. When he was in the ship, जेव्हा तो तारूत होता when the ship was going to be sunk, आणि तारू बुडणार होतं, what did he say? तो काय बोलला? There stood by me an angel of God of whom I am the servant. माझ्या बाजूने देवाचा दूत उभा राहिला की ज्याचा मी गुलाम आहे. Whose I am and who I serve. ज्याचा मी आहे आणि ज्याचा मी गुलाम आहे. He said, म्हणजे I am काय? मी तर त्याचा आहेच, पण मी त्याचा गुलाम आहे. Ghulam I. आह. And he also said, आणि असंही म्हटला, I am a servant to all. मी सगळ्यांचा नोकर आहे. Amen. आमेन. In 2 Corinthians 4:5 he says, 2 करीन 4 अध्याय 5 वचन. for Christ's sake I have become a servant of all. 2 करीन 4 अध्याय 5 वचन. ख्रिस्ता खातर मी सगळ्यांचा दास म्हणजे नोकर म्हणजे चाकर आहे. Praise the Lord. हालेलुया. येशूमुळे मी तुम्हा सगळ्यांचा दास, Amen. नोकर, चाकर आहे. See, in Christ we are all positionally seated there in Christ Jesus. ख्रिस्त येशूमध्ये पद जर म्हटलं तर पदानं आपण सगळे सारखे आहोत. But we need to grow to that position now. पण त्या पदापर्यंत जरा वाढही होऊ दे. Amen. आमेन. And in the kingdom there are positions. आणि राज्यात स्थान आहेत, पद आहेत, In a way जागा आहेत. that those people who really touch the heart of God, He gives them special place. आणि जी माणसं खरोखर देवाच्या हृदयाला स्पर्श करून जातात त्यांना तो त्या पदांमधनं, जागांमधनं एक स्पेशल जागा देऊन टाकतो. Praise God. So Hallelujah. anybody can be special of God. तर कळलं का? कुणीही देवाचं स्पेशल बनू शकतं. Anybody. कोणीही. It's not only apostle or pastor or evangelist or whatever. फक्त प्रेषित का फक्त पास्टर का फक्त सुवार्तिक देवाचे स्पेशल असतात असं काही नाही. Come close to God. तर माझं म्हणणं कळलं का? देवाच्या जास्त जवळ या. Amen. आमेन. Be ready तयार राहा. to do the works of God. देवाचं कार्य करायला तयार राहा. Say, I am a servant. म्हणा मी चाकर आहे. I am a servant म्हणा मी चाकर आहे. of God. म्हणा मी देवाचा चाकर आहे. And I became a servant of everyone for Christ's sake. आणि ख्रिस्ता खातर मी सगळ्यांचा चाकर झालोय. Now you don't need to dress up like a servant. चाकरासारखे कपडे घालायला नाही सांगत मी. Otherwise, next Sunday people will come with that Ah. shawl and
नाही तर सगळेच येतील चाकरासारखा ड्रेस घालून टावल वगैरे टाकून. Paul says, let this mind be in you. पॉल म्हणतो चाकरासारखं चित्त ठेव, चित्त. Amen. Huh? Mind, be a servant चित्त mind. तुझं मन चाकरासारखं असू दे. Ever ready to help others. नेहमी सगळ्यांना मदत करायला Pray for तयार, others. नेहमी सगळ्यांसाठी प्रार्थना करायला तयार, Cry for others. सगळ्यांसाठी रडायला तयार, Winning souls. आत्मे जिंकायला तयार. Jesus, what do you want me to do? येशू तुला काय पाहिजे मी काय करू? I will do it, Lord. मी करतो प्रभू. When you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करा even 10 minutes, 10 मिनिटं सुद्धा just say, Lord, म्हणा प्रभू what do you want me to do? तुला काय पाहिजे माझ्याकडनं? Behold your servant. पहा तुझा चाकर, Behold your servant. पहा तुझा नोकर. Say it like that. असं म्हणा त्याला say. प्रार्थना. असं नका म्हणू. देवाचं पुत्र आहे, सांग काय सांगायचं. हालेलुया. देव मी म्हणणार तुझा- बस तू आता. पहा खुर्चीवर. देव बाप्पा मी तुझा पुत्र तुझ्या सहवासात आलो. देव म्हणेल बस आधी बाजूला आता बस, बस. तुझ्यासाठी सिंहासन ठेवलंय. हो राजपुत्र आया है राजा सदमे बैठा हो. You असं should देव say, म्हणेल. Lord, तुम्ही असं नाही तर असं म्हणायचं की प्रभू I'm your servant. मी तुझा चाकर. Tell me, Lord, what to do. बोल खाली काय करू. I will try my best. मी खूप प्रयत्न करून ते करीन. I will do my best. करीन मला जमेल तेवढं मी करीन दे बाप्पा तू बोल मात्र मी केलं Yes, if you say that, असं जर म्हटलात God will send people to you. देव तुझ्याकडे माणसं पाठवेल. You know, you can pray for them, त्या माणसांसाठी तुला प्रार्थना करायला लावेल, counsel to them, त्यांना सल्ला द्यायला लावेल, become cell leaders, सेल लीडर व्हायला लावेल, become prayer warriors. प्रार्थना योद्धा व्हायला लावेल. Do something then. काहीतरी करा हो, Praise God. काहीतरी करा. Shall we look to God? मग चला प्रार्थना करूया का. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाबा thank you, Father, for this time. या वेळेसाठी तुला धन्यवाद. We are your humble servants, Lord. आम्ही तुझे नम्र सेवक आहोत प्रभू. We are your humble servants. आम्ही तुझे नम्र चाकर आहोत. Speak, Lord, your servant here. बोल प्रभू तुझा चाकर ऐकत आहे. Tell us what to do, Lord. काय करायचं आम्ही आम्हाला सांग. Tell me, Lord. मला सांग प्रभू. I want to have the mind of Christ. मला ख्रिस्ताचं मन हवंय. I want to serve you, Lord, as a servant. मला तुझी सेवा चाकर बनून करायची आहे. Lead me and guide me, Lord. मला मार्गदर्शन कर प्रभू. Today you have spoken to us. आज तू आमच्याशी बोललायस. What is the work of a servant? काय असतं चाकराचं काम And what is the benefit of a servant? आणि काय असतात चाकराचे लाभ. Help me, Lord, मला मदत कर प्रभू that I will be a humble servant, की मी तुझा नम्र चाकर व्हावं, a meek servant, मी तुझा दीन आणि लीन चाकर व्हावं, that I will please you. की मी नेहमी तुला प्रसन्न ठेवावं, I will please you first. मी नेहमी प्रथम तुला प्रसन्न करावं. Paul says, if I please men, then I am not pleased Christ. पॉल म्हणतो मी जर लोकांनाच प्रसन्न ठेवत गेलो तर मी ख्रिस्ताला कधी प्रसन्न करणारच नाही. There are people who only please people and never please God. काही लोक फक्त लोकांचीच मन सांभाळतात आणि देवाचं मन नाही. If you cannot please God, you cannot please others. अहो देवाच्या मनाला तुम्ही प्रसन्न करू शकला नाही तर दुसऱ्यांची मन तुम्ही काय सांभाळणार. If we cannot become servants of God, we cannot be servants of men. देवाचा चाकर तुम्ही होऊ शकत नाही तर माणसांची चाकरी तुम्ही कशी करणार. But how do we know that you are servants of God? आपल्याला कसं समजतं तुम्ही देवाचे चाकर आहात. When you serve one another. जेव्हा तुम्ही एकमेकांची चाकरी कराल. Thank you, Father. Bless, Lord. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर Let प्रभू. them win your favor, Lord. त्यांना तुझा अनुग्रह जिंकता येऊ दे. Let them win your favor, Lord. त्यांना तुझी कृपा जिंकता येऊ दे. Every deepest desire and longing you fulfill, Lord. त्यांच्या मनातली प्रत्येक इच्छा तू पूर्ण करू दे. Help us to come very close to you. आम्हाला मदत कर तुझ्या खूप जवळ यायला. Master, प्रभू we love you. आमचं तुझ्यावर प्रेम We आहे. love you, O God. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो प्रभू. We love you, Lord. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो And as long as we are on this earth, आणि जोवर या पृथ्वीवर आम्ही आहोत we want to be called as servants. आम्हाला चाकर म्हणून घ्यायचंय. We want to be as servants. आम्हाला चाकरच राहायचंय. We will look at Jesus, आम्ही येशूकडे पाहणार how he became a servant of all. की येशू कसा सगळ्यांचा चाकर झाला. He came to serve. सगळ्यांची चाकरी करायला आला. Help us to be like Jesus. आम्हाला येशू सारखं बनायला मदत कर. And then when elevation came, आणि मग जेव्हा उन्नती आली Jesus was raised to the top level. येशूला अगदी टॉप पदाला उचललं. Thank you, Father. धन्यवाद बापा. I believe you are changing us. माझा विश्वास आहे तू आम्हाला बदलतोयस. I believe you are blessing us. माझा विश्वास आहे तू आम्हाला आशीर्वादित I करतोयस. believe you are healing us. माझा विश्वास आहे तू आम्हाला आरोग्य देतोय. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतोय. Praise the Lord. आमेन.